नरेंद्र मोदी 8 जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला एक मंत्रीपद, शिंदेंच्या वाटेला एक राज्यमंत्री, एक मंत्रीपद येण्याची शक्यता सूत्रांची माहिती। इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही। इंडिया आघाडी वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिल्लीत इंडिया आघाडीची खलबत। सरकारमधून मोकळं करा। लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पक्ष नेतृत्वाला विनंती। देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेचं काम करावं। आगामी काळात फडणवीसांच्या नेतृत्वात चांगलं यश मिळेल। फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्यात पराभवाची जबाबदारी सामूहिक। फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। शिंदेंची फडणवीसांशी फोनवरून चर्चा। देवेंद्र फडणवीसांना जनतेनंच मुक्त केलंय। फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावरून संजय राऊतांचा टोला। फडणवीस राज्याच्या राजकारणातले खलनायक असल्याची टीका। सर्वेच्या नावाखाली लोकसभेच्या जागा बदलल्यामुळे फटका बसला। निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी। बारामतीतल्या दारुण पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी उघड। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मतं मिळाली नसल्याचा अमोल मिटकरींचा आरोप। अजित पवार गटाच्या नाराज आमदारांचा सुळेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न। अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार परतीच्या वाटेवर। आमदार रोहित पवारांचा दावा। पुण्याच्या कात्रज भागात 2 तासात तब्बल 113 मिलीमीटर पाऊस, तर कोल्हापुरातही जोरदार पावसाची हजेरी। हलकर्णी ते बसरगे रोडवरील ओढ्याला पूर आल्याची स्थिती। पुण्यातील तुपे कुटुंबाकडून विठ्ठल रुक्मिणीला 15,91,000 रुपयांचा 25 तोळ्याचा सोन्याचा हार अर्पण। 6 जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं यंदा 351वं वर्ष। शिवराज्याभिषेकाची जय्यत तयारी सुरू। T20 विश्वचषकात भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडचा अवघ्या 96 धावात उडवला खुर्दा। भारतासमोर विजयी सलामीसाठी अवघ्या 97 धावांचं आव्हान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।